स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। तर मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता सायंकाळी येणार। सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तर देशातील लाखो शेतकरी प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना म्हणजेच पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत। तर शेतकरी मित्रांनो, ही योजना 2019 साली केंद्र सरकारने सुरू केली आणि नमो शेतकरी योजना म्हणजेच पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आणि येणारा हप्ता 19वा हप्ता तो पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। प्रत्येक वर्षी गरीब शेतकरी बांधवांना 6,000 रुपये दिले जातात आणि आर्थिक मदत देते, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास सुद्धा मदत होते आणि एकंदरीत दरवर्षी आता 6,000 रुपये 3 हप्त्यामध्ये वितरित होणार आहेत। तर या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एकंदरीत 12,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। या योजनेच्या शेतकऱ्यांना 6,000 रुपये वार्षिक आर्थिक मदत दिली जाते, जी 3 समान हप्त्यामध्ये उपलब्ध होते। त्यामुळे शेतकऱ्यांना दर हप्त्यात 2,000 रुपये मिळतात। हे पैसे थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात, जेणेकरून त्यांना आर्थिक मदत त्वरित मिळू शकते। तर 18 हप्ते यशस्वीरित्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले। आपण पाहू शकता 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5 ऑक्टोबर 2024 रोजीच 18 हप्ता टाकण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यांना एकंदरीत 4,000 रुपये त्यावेळेस त्या वाशिम जिल्ह्यामधून कार्यक्रमामधून वितरित करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, या 19व्या हप्त्याची उत्साहाने शेतकरी बांधव वाट पाहत आहेत आणि त्यासाठीच 19व्या हप्त्यासाठीच EKYC प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे। तसेच लँड सेटिंग स्टेटस, आधार सेटिंग स्टेटस हे दोन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करणं गरजेचं आहे। आधार आणि बँक खाते जोडणे आवश्यक आहे, त्यासाठी म्हणजेच आधारला बँक लिंक असणं गरजेचं आहे। हे सुद्धा करून घ्या शेतकरी मित्रांनो। येणारा हप्ता जो आहे तो लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळण्याची दाट शक्यता आहे। तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। धन्यवाद।